म्हणजे वडापाव प्लस सँडविच एकत्र मिक्स केल्यानंतर जे बनतं ना ते हे आहे. अरे 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 अरे, जर मी चोकोबार असा ठेवला तर फुल भरलंय, असा काढला की शेक एका झटक्यात खाली गेलं. Actually, this is the first time when I have tried this, but it's really amazing. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर मित्रांनो, आज आपण आलो ठाण्यामध्ये, आणि ठाण्यामध्ये यायचं कारण असं आहे की मी इंस्टाच्या रील स्क्रोल करत होतो आणि त्यात मी बघत होतो प्रत्येक फूडचा व्लॉग, म्हणजे फूडचे रील यायचे, आणि ठाण्यामध्ये असे खूप स्पॉट्स आहेत जे की खूप व्हायरल आहेत. तर आज आपण ठाण्यामध्ये त्यासाठीच आलो आहे. आपण सगळ्या व्हायरल स्पॉट्सवरती जाणार आहे आणि चेक करणार आहे की जे तिथे दाखवतात एवढी गर्दी वगैरे असते, ते खरंच तसं जेवण आहे की फक्त हाईप झालं आहे. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की अष्टविनायक कट्ट्याचा तंदूर वडापाव. आणि जर तुम्ही रीलमध्ये बघितलं असेल तर प्रत्येक रीलमध्ये येतं अष्टविनायक कट्ट्याचा तंदूर वडापाव खूप व्हायरल आहे. आणि जे आपले एक्स CM आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी पण हा म्हणजे त्यांचा फेवरेट वडापाव आहे. तर तो आता मी ट्राय करणार आहे. चला मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला अष्टविनायक कट्ट्याचा तंदूर वडापाव आलेला आहे. आणि तंदूर वडापाव इतका लोडेड असेल मला वाटलं नव्हतं. आता एक बाईट मी ट्राय करतो. सगळं फाटलं आहे खालून वरून. पहिल्या बॅटमध्ये वडा आलाच नाही, नुसतं मेयोनीज वगैरे वरचे सॉसेस आलेत. वडा खाल्ले इथे. म्हणजे हे जर तुम्ही खाताय ना, तुम्हाला वडापावची फीलच येणार नाही. एकदम वडापावची आहे ना, नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. कारण ह्याच्यामध्ये इतके साऱ्या गोष्टी टाकल्यात ना, मेयोनीज टाकले, चीज टाकले, परत शेजवान चटणी टाकले. म्हणजे वडापाव प्लस सँडविच एकत्र मिक्स केल्यानंतर जे बनतं ना ते हे आहे. आणि ह्याची किंमत 60 रुपये आहे. पण 60 रुपयासाठी हा आहे ना, म्हणजे एकदम ह्यूज आहे. त्याच्या आतमध्ये खूप काही काही गोष्टी टाकल्यात. जर जवळून तुम्ही बघाल तर ते मक्याचे काय बोलतात पोहे, त्याच्यानंतर हे शिमला मिरची, कोबी वगैरे आणि सॉसेस. आणि ते भट्टी आहे ना, म्हणजे जो आपला तंदूर आहे ना, जे भट्टीवरती त्यांनी फ्राय काय बोलतात तंदूर म्हणजे हे केलं आहे, त्याचा एक आहे ना अप्रतिम त्याला स्मोकी फ्लेवर आला आहे. जो पाव आहे ना, ह्या पावाला एकदम स्मोकी फ्लेवर आला आहे. आणि खरंच ही जी हाईप आहे ना, ही वर्थ आहे. जर तुम्हाला ऑथेंटिक वडापाव खायचा असेल ना, तर तुम्हाला हा वडापाव तसा नाही वाटणार. हा वडापाव एकदम जेन्झी आहे. 2025 साली म्हणजे एकदम शोभल असा वडापाव आहे. आणि ह्या वडापावसाठी, ह्याच्या टेस्टसाठी आणि ह्याच्या हाईपसाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता मी हा वडापाव संपवतो आणि तुम्हाला पुढच्या लोकेशनला भेटतो. चला. तर मित्रांनो, हे आहेत आपले काका, जे की अष्टविनायक कट्ट्याचे माझे ओनर आहेत. तर काका, तुमचं नाव? योगेश. आणि कधीपासून तुम्ही हा बिझनेस करता? मला 10 वर्ष झाले वडापावच्या याला. अच्छा. आणि जरा लोकेशन वगैरे सांगाल? हे कोपरी अष्टविनायक चौक, हां. कोपरी ईस्ट. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? 3:30 ते 9:30. अच्छा. आता आज आम्ही जो व्हिडिओ बनवतोय ना, तो म्हणजे ठाण्यातले जे बेस्ट हाईपवाले आहेत ना, जे इंस्टावरती फेमस आहेत, म्हणजे वडापाव नाही असं सगळेच व्हिडिओ, तर ते करणार आहे. आणि पहिलंच लोकेशन तुमचं होतं आणि खरंच म्हणजे टेस्ट एवढी भारी होती ना, मजा आली. चांगला होता ना वडापाव. हो, खूप. त्याच्या व्हरायटी पण आहे. तंदूर चीज आहे, बार्बिक्यू आहे, कुरकुरे, नॅचोस, पनीर पण चांगली आहे. साधा वडापाव चांगला बेस्ट आहे. सेलिंग कोणतं असतं? तंदूर वडापाव. तंदूर वडापाव. म्हणजे व्हेरायटी तर खूपच आहे. हा, पण तंदूर जातो ना, शिंदे साहेब खातात ना. अच्छा. तर मित्रांनो, हे होते काका. आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला. चला. तर मित्रांनो, आता मी आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, ज्याचं नाव आहे फ्रुलाटो. आणि हे पण आपल्या इंस्टाच्या रीलवरती खूप म्हणजे फेमस आहे ठाण्याचं. इथे खूप वेगळ्या प्रकारचे शेक्स, डेझर्ट वगैरे भेटतात. तर आता मी इथे काय ट्राय करतो ते बघूया. हा त्यांचा मेन्यू कार्ड आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि मी रील बघताना बघितलेलं 70 रुपयापासून चालू होतं, पण इथं 70च्या फक्त 2च गोष्टी आहे, बाकी सगळं 100 अबवच आहे. तर रील बघून फसू नका, 70च्या 2च गोष्टी आहेत. तर माझी इच्छा इथे अशी आहे की चोकोबार शेक घेऊया आपण. आता एक चोकोबार शेक. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं चोकोबार म्हणजे थिक शेक आहे हा. आणि मस्तच आहे एकदम. प्रेझेंटेशन बाप वाटलं मला एकदम. आणि ह्याच्या आतमध्ये ना खरंच जसं थिक बोललं आहे ना तसं आहे.
तुम्ही बघू शकता किती थिकनेस आहे शेकला. फक्त एकच आहे, पडतंय सगळं. हे खाल्ल्यावरती तुम्हाला कळेल की हे का फेमस आहे. एक नंबर. शेकमध्ये ना कॉफीचा एक पंच आहे, ज्याच्यामुळे शेक अप्रतिम लागते. आणि हा जो आपला, अरे 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 अरे, जर मी चोकोबार असा ठेवला तर फुल भरलं आहे, असा काढला की शेक एका झटक्यात खाली गेलं. पण ठीक आहे, चोकोबारचं वजन आहे, चोकोबार खाऊन बघूया आपण. हे ना, हा शेकच खाल्ला, पण आहे ना ह्याच्या आतमध्ये हे जे आहे ना, हे आईस्क्रीम आहे प्रॉपर. आता चोकोबारची एक टेस्ट देतो. क्लासिक आपला चोकोबार असतो तोच आहे, वरून चॉकलेट, आतमधून तो व्हॅनिलाचा जो टेस्ट येते ती, आणि अप्रतिम आहे. मला वाटतं हा कॉम्बिनेशन आहे ना खरंच खतरनाक आहे. 150 रुपीज याची प्राईस आहे, आणि सारखं नाही, पण वन टाईम ट्रायसारखं ही गोष्ट तर आहे. आणि हे बघून, म्हणजे ही जी टेस्ट वगैरे बघून मी तुम्हाला 100% सांगू येतो की ही आपली हाईप जी आहे ना ही वर्थ आहे. इन्स्टाच्या रीलवरती जे पब्लिक येतात तिथं गर्दी करतात, ते खरंच गर्दी लायक आहे. आणि ते आम्हाला बोलले की अजून 2 तासाने आलं तरी इथे उभं राहायला जागा नसते, 15 मिनटाची वेटिंग असते. आम्ही जरा लवकर आलो आहे, पण ठीक आहे. आणि हा जो स्पॉट आहे हा वर्थ द हाईप आहे, कारण की इथलं खरंच टेस्ट म्हणजे बाप आहे. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आता मी शेक संपवतो, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे शेक्स आहेत ते तुम्ही ट्राय करा तुमच्या रिस्कवरती. मी शेक संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो, हे आहेत आपले दादा जे की इथलं शॉप हँडल करतात. दादा तुझं नाव? माझं नाव सौरभ. सौरभ. आणि जरा लोकेशन सांग ना मला शॉपचं. हे ठाणेमध्ये पाचपाकाडीमध्ये. पाचपाकडेमध्ये. आणि टायमिंग किती येते? टायमिंग 11ला ओपन होतं आणि रात्री 1 वाजता बंद होतं. सगळ्यात बेस्ट कोणती इथली आयटम सेलिंग? सर्व बेस्ट आपल्याला थिकशेक खूप प्रकारचे मिळून 90+ थिकशेक या प्रकारचे. त्यानंतर आमच्याकडे हॉट डेझर्ट आहे. हॉट डेझर्टमध्ये तुम्ही बेल्जियम ब्राउनी नटेला ट्राय करा, खूप छान आहे. आता मी तर इथं चोकोबार ट्राय केला आणि मी त्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे. तर दादा थँक्यू, मस्त वाटलं. भेटू परत. या. तर आता आपण आलोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की MBA फ्रँकी. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे गर्दी किती आहे. तर आता आपण MBA फ्रँकी ट्राय करूया. चला. तर मित्रांनो, आता आपण आलो MBA फ्रँकीवाल्याकडे. आणि इथे ना म्हणजे फ्रँकीची प्राईस बघितली 30 पासून 90 पर्यंत आहे. 100 पण नाही, सगळं 90च्या आत आहे. आणि इथे एक ऑफर दिली आहे, टॅग आवर इंस्टाग्राम ID अँड क्लेम फ्री वॉटर बॉटल. तर आता फ्रँकी आल्यानंतर आपण त्यांना टॅग करू आणि फ्रीची वॉटर बॉटल भेटते का नाही ते बघूया. आणि आपण आता तंदुरी लेस चीज फ्रँकी घेणार आहे. तर ऐक ना, तंदुरी लेस चीज फ्रँकी दे ना. लेस कुठले ऍड करू आता? लेस कोणते, तुला काय वाटतं कोणते चांगले जर लागते? तुम्हाला स्पायसी ट्राय करायचं तुम्ही ब्लू ट्राय करू शकता. जर मीडियम करायचं असेल तुम्ही ऑरेंज ट्राय करू शकता. तू आणि सजेस्ट कोणतं करशील? जर तुमचा प्रेफरन्स काय आहे? मला स्पायसी घे. मग ब्लू नंतर रेड ट्राय करा. ब्ल्यू वाले कर. हां. किती मिनटं लागतील बनायला? एक 10-15 मिनिटं. मला बोलव, मी आहे. तर आपली तंदुरी लेस चीज फ्रँकी आलेली आहे MBA फ्रँकीवाल्याची. आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे काय बोलतात, हा कागद जो आहे लेस ह्याच्यात टाकले आणि त्याच कागदाचा आपल्याला रोल करून म्हणजे रोल ह्याच्यात टाकून दिलेली आहे. तर आता ही फ्रँकी कशी लागते ते बघूया. मस्त आहे फ्रँकी, पण अशी छोटी मोठी नाही, म्हणजे एकदम प्रॉपर भरलेली आहे. पहिलं खाल्ल्या जर काय फील झालं ना तर ते म्हणजे लेसचा क्रिस्पीपणा आणि तंदुरी सॉसचं आहे ना, हा कॉम्बिनेशन तर बाप आहे. वा. ही फ्रँकी ना एक्सपिरियन्स करण्यासारखी आहे, कारण की ना त्याच्यामध्ये ना एक तंदुरी सॉसचा जो पंच येतोय आणि लेसचा कुरकुरीतपणा, त्याच्यामुळे फ्रँकी अप्रतिम लागते. तर मित्रांनो, जसं की आपण मागाशी बघितलेलं तिथे लिहिलं होतं की जर स्टोरी टाकली तर पाण्याची बाटली फ्री आहे. आणि तुम्ही बघू शकता मी स्टोरी टाकलेली आहे. तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही कॅमेरामध्ये, पण दिसत असेल. आता आहे ना फुकटची पाण्याची बाटली घेऊन येऊया. मित्रा ऐक ना, स्टोरी टाकले. हाय थँक्यू. जुगाड झालेलं आहे. तर मेन म्हणजे बघ, 40 रुपया ही किती, 10 रुपयाची पाण्याची बाटली, बरोबर? मोबाईल पकड ना.
20 रुपयाचे चिप्स 10 रुपये, 30 रुपये इथे गेले आणि वरती राहिले किती 60, बरोबर ना, 60 रुपये राहिले. म्हणजे जर 60 रुपयामध्ये तुम्हाला अशी फ्रँकी भेटत असेल खायला, हा हा, पाण्याची बाटली पण फुकट आहे, थंड आहे, फुकट म्हणजे टॅग केल्यामुळे, तर अप्रतिम आहे. मी फक्त तुम्हाला हे ह्याच्यासाठीच दाखवलं की आलं तर अशा सुविधांचा लाभ घ्या आणि जुगाड जिथे असते तिथे आपण असतो. तर आता ही फ्रँकी मी संपवतो आणि ही फ्रँकी खरंच जशी हाईप आहे ना तशी ती फ्रँकी आहे. तर या फ्रँकीला आणि त्याच्या हाईपला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता मी फ्रँकी संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला. आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की येती हाऊस. आणि मी इंस्टावरती रील स्क्रोल करताना ह्याचा देखील व्हिडिओ बघितलेला. इथले लाफिंग करून एक युनिक डिश आहे जी तुम्ही खाल्ली नसेल, मी पण नाही खाल्लेली, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आता आपण ती ऑर्डर करू आणि मी नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून सांगतो. हा एक व्हेज लाफिंग खाणे का क्षितिज. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं लाफिंग आलेलं आहे आणि म्हणजे माझ्याकडून पण ही पहिल्यांदाच मी फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे. ही चटणी दिली आहे, त्याच्यानंतर जी आपली चिली आणि ऑइल असतं ना ते हे चटणीमध्ये. आणि आता टेस्ट करून बघतो. मी तर पहिले चटणी खातो. युनिक आहे टेस्ट, पहिले याच्यात मला सांगता येणार नाही. हे चिली आणि ऑइल आहे प्रॉपर. आता लाफिंग एक ट्राय करू आपण कसं असतं. बापरे, युनिक गोष्ट तर आहे. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का, हे जे आहे ना हे एकदम नरम आहे आणि त्याच्यामध्ये ना मॅगीचे तुकडे टाकले तुम्ही बघू शकता. एकदम प्रॉपर मॅगी आणि विनिगरची चव येते. आणि जे वरतून चिली ऑइल टाकले ना खरंच अप्रतिम लागते. ही पहिल्यांदा मी ट्राय केली. ही जी डिश आहे ना ही नेपाळ वगैरे म्हणजे जे डोंगराची साईड आहे आपली हिमालयन साईड त्या साईडला खूप फेमस आहे. आता ही आपल्या इथे पण भेटते ठाण्यात. जर तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. म्हणजे हा जो प्रकार आहे ना तो खूप म्हणजे असं जेन्झी टाईप मला वाटतो. म्हणजे ही टेस्ट आहे ना प्रॉपर सगळ्यांना सूट होणारी अशी नाही. फर्स्ट टाइम जर तुम्ही खाणार असेल मग तुम्हाला खूप युनिक वाटेल. पण ही आहे ना तुम्ही मस्ट ट्राय आहे. कारण की ना वेगळंच आहे जे आपल्या मला वाटतं नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये कुठेच भेटत नाही. पहिलं स्पॉट आहे जिथे ठाण्यामध्ये इथे भेटतंय आणि तुम्ही नक्की इथे व्हिजिट करायला हवं. जर नवी मुंबईमध्ये कुठे भेटत असेल ना तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असेल आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रत्येक वेळी बोलतो तुम्ही व्हिडिओला खूप सपोर्ट दाखवता पण तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबत नाही. एकदम इझी आहे, 2 मिनिटाचं काम आहे. फक्त तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा आणि नक्की आम्हाला सपोर्ट करा. तर मित्रांनो ही जी डिश आहे म्हणजे लाफिंग जी व्हेजवाली आहे ती 150 रुपीजची आहे. चिकन पण अवेलेबल आहे. आता मी फर्स्ट टाइम ट्राय करतो म्हणून मी व्हेजवाला ट्राय केलं आहे. ह्या डिशसाठी आणि युनिकनेससाठी माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. ही जी हाईप आहे ना ती खरंच वर्थ आहे. तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. तर ही आता मी डिश संपवतो आणि जरा त्या ताईंशी आपण बोलू थोड्या वेळात. मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो या आहेत आपल्या ताई ज्या की हे शॉप हँडल करतात आणि ओनर आहेत. तो ताई आपका नाम? रिया आपका ये शॉप का लोकेशन बताओ ना कहाँ पे? ये हमारा लोक ओपन सर्कल पे है, वसंत विहार, राइट नेक्स्ट टू स्वामी होटल. और टाइमिंग कितने बजे से कितने बजे तक? वी ओपन बाय 5:30 एंड हमारा 11:30 तक रहता है. और आपको आइडिया आया कैसा कि ये चालू करना चाहिए लाफिंग वगैरह? सो आई विजिटेड नेपाल एंड वहाँ पे जाके आई ट्राइड द ऑथेंटिक मोमो एंड जो हमारे थाने में नहीं मिलता है, बेसिकली मुंबई में ही नहीं मिलता मुझे है. लगता है फर्स्ट होगा. या सो वहाँ से लाफिंग भी यहाँ पे नहीं मिलता, दिल्ली में बहुत फेमस है. तो वी थॉट ऑफ हैविंग इट हियर एंड बहुत अच्छा रिस्पॉन्स है लोगों का. एंड टेस्ट भी हम लोग कोई कलर प्रेजर्वेटिव्स कुछ मिक्स नहीं करते. Okay. So people are actually liking it. So yeah. Actually this is the first time when I have tried this. Yeah. But it's really amazing. Thank you so much. Thank आणि you. आता आपण भेटूया पुढच्या लोकेशनला. चला मग. थँक्यू ताई. Thank you. तर मित्रांनो आता आपण आलो आहे सेजूस चायनीज हाऊस करून. खूप फेमस आहे. मला तर खूप रील येतात त्याच्यात. तुम्हाला पण रील येत असेल असं मला वाटतंय 100%. आणि तिचे 2 आउटलेट आहेत, एक तर फूड ट्रक आहे आणि एक तिचं हॉटेल आहे. पण आम्ही जे ओरिजिनल तिचं फूड ट्रक आहे ना त्याच्यावरती आलो आहे आणि तिथे खूप गर्दी आहे, भरमसाठ गर्दी आहे. मी जरा साईडला येऊन बोलतोय आणि आल्याच आम्हाला टाईमपास दिलेलं आहे. तुम्हाला वाटेल रस्त्यावर उभं राहून टाईमपास थोडी भेटणार आहे, तर टाईमपास दिलेलं आहे.
तिचा जो फेमस आहे पॅकिंग राईस, तो मी तिला ऑर्डर दिलाय. तर तो पॅकिंग राईसची ऑर्डर मी दिलेली आहे आणि तो तर बनतच राहील, पण तो बनेपर्यंत मी जरा टाइमपास खातो आणि तुम्ही भेटा मला पॅकिंग राईस आल्यावरती. हां, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं चिकन पॅकिंग राईस आलेलं आहे आणि जरा क्लोजअपमध्ये व्ह्यू घ्या फोडतानाचा. हा 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 हा, वा, अनबॉक्सिंग केल्याची खुशी जी भेटते एक नंबर आहे. म्हणजे या पॅकिंग राईसमध्ये बेसिकली मेन म्हणजे काय आहे, आपलं अंडं आहे, त्याच्यावरती चिकनची ग्रेव्ही आहे आणि आतमध्ये हा राईस आहे. तर आता याची टेस्ट करून बघूया. पहिली मी ग्रेव्ही खाऊन बघतो कशी लागते. छान आहे. म्हणजे चायनीजचा जो फ्लेवर आहे ना, म्हणजे सोया सॉस वगैरेचा प्रॉपर येतोय. तर मित्रांनो म्हणजे ही जी डिश आहे ना, ती एकदम म्हणजे टेस्टला प्रॉपर आहे. नो डाऊट ह्याची चायनीज सारखी चव आहे. म्हणजे चायनीज सारखी चव असणार. जे चिकनचे पीस आहेत ते प्रॉपर मॅरिनेट झालेले आहेत. म्हणजे एक चायनीजचा जो फ्लेवर येतो ना, खूप छान आहे. चिकन सॉफ्ट आहे, ताजं आहे, म्हणजे तो फील होतोय खाताना. जसं की तुम्ही बघू शकता म्हणजे प्रॉपर एकदम सॉफ्ट आहे. आणि फक्त मला एकच गोष्ट वाटली की जरा ओव्हर प्राईस आहे. 300 रुपयाला म्हणजे लोकॅलिटी वाईज असेल इथे हिरानंदानी वगैरेच्या म्हणजे मोठ्या मोठ्या लोकॅलिटी आहेत. तर ही डिशची किंमत जर तुम्हाला 300 तर आहेच, पण मला जरा ओव्हर प्राईस वाटली. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि इन्स्टावरती जसं तिचं हाईप आहे, जेवढी ती व्हायरल आहे, तर ती तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. कारण ती एवढं तिचं मॅनेजमेंट आहे ना प्रॉपर, इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ती एकदम प्रॉपर मॅनेज करते, सगळ्यांची ऑर्डर घेते. तर मी तर माझ्याकडून ग्रीन सिग्नल दिलेलं आहे. आता मी संपवतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला मग. तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ. आज मी मला माहीत असलेल्या व्हायरल रील आणि व्हायरल शॉप्स होते तिथे आलेलो. आणि म्हणजे मला एकही असं लोकेशन वाटलं नाही जे खूप ओव्हर हाईप्ड आहे आणि त्याची चव वगैरे खराब आहे. म्हणजे मला जर ओव्हर प्राईस्ड वाटले, पण जसं हाईप आहे तसं त्या हिशोबाने सगळं ठीक होतं, टेस्ट चांगली होती. आणि जर तुम्हाला जर कोणते हाईप म्हणजे काय बोलतात हाईप जास्त असलेले जर लोकेशन शॉप्स वगैरे माहीत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप वेळा बोलतो सबस्क्राईब करा, कारण की म्हणजे असं आहे तुम्ही खूप लोक व्हिडिओ बघता, रिस्पॉन्स पण चांगला देता, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपला व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचत नाही. आपल्या व्हिडिओचे इथे हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबायला नक्की विसरू नका. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.